फेब्रुवारी रोजी नौपाड पोलिसांच्या हद्दीमध्ये बसस्टँड जवळ जबरी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये आसिफ अन्सारी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे। तो आसिफ अन्सारी हा प्रॉमिस एंटरप्राइजेस काळामध्ये मुंबई या कंपनीमध्ये काम करत होता। कंपनीची कॅश घेऊन मुंबई ते त्याच्या राहत्या घरी निघाला होता। त्यावेळी 5 अनोळखी लोकांनी येऊन त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडे जबरी चोरीनं 30 लाखाची कॅश जबरीने ते घेऊन गेले। त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट 1 ची इन्चार्ज APS सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाने तपास केला। त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत 5 आरोपी निष्पन्न झाले। त्या 5 आरोपींना आपण केरळ येथून अटक केलेली आहे। आरोपी एक विघ्नेश पोके, सुहाद पोया, प्रफुल्लदेव पुल्लीवचा, अखिल आणि सुविलेश बालकृष्णन असे 5 आरोपी केरळ येथून अटक केलेले आहेत। सध्या आपण आरोपीकडून तपासामध्ये अद्यापर्यंत 10.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, ज्याच्यामध्ये 7.5 लाख रुपये कॅश आणि 3 लाखाचे 2 आयफोन मोबाईल फोन इतका मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या अनुषंगानं अजूनही आरोपींसोबत मदत करायला कोण इतर आरोपी होते त्याचा तपास करत आहे। त्याचबरोबर आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि फिर्यादी आणि आरोपी या अनुषंगाने तांत्रिक तपास करून आपण अधिकचा पुरावा देखील आपण जमा करत आहे। कधी अटक केली? सध्या 19 पर्यंत आहे पोलीस कस्टडी। अटक केली एवढी मोठी कॅश तो घेऊन निघत होता, त्याच्यावर रेकी केलेली होती का या लोकांनी? माहिती कशी भेटली की एवढी कॅश किंवा त्याच्या कंपनीचं त्याच अनुषंगाने आम्ही तपास करत आहे। प्राथमिक तपासामध्ये त्यांच्या जी एंटरप्राइजेस आहे कंपनी आहे त्या कंपनीमधल्या तुमच्या कामगारांनी किंवा इतर माहिती दिली का किंवा टीप दिली का त्या अनुषंगाने आपण तपास करत आहे। या आरोपींची कंपनीचा संबंध वगैरे काही पूर्ण एक्सेस बाहेरनं मागवलेलं होतं? कंपनीचे जे मूळ मालक आहेत ते केरळचे राहणारे आहेत आणि हे आरोपी देखील केरळचे आहेत। त्या अनुषंगाने ते माहिती आरोपीपर्यंत कशी पोहोचली त्याचा आम्ही तपास सर थोड़ा खाली वा मोबाईल अजून पुढे रील घ्या, रील कोण आहे, रील पुढे आहे ना काय